स्वीट मार्ट सारखा परफेक्ट रवा ढोकळा बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रवा ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोठ्या आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढा बारीक रवा टाकून घ्यायचा आहे. रवा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून तो सुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी पाऊण वाटी एवढा दह्याचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला थोडंसं चवीला आंबट असलेल्या दह्याचा वापर करायचा आहे. तर दही या ठिकाणी बघा मी छान असं रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी टाकायचं आहे. पाणीसुद्धा आपल्याला रव्यामध्ये छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जर काही गाठी गुठळ्या झाल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला चमच्याने व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता दही आणि पाणी मी छान असं रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला एकदम खूप जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे. तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर आता हा रवा आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. म्हणजेच रवा छान मस्त असा दह्यामध्ये मुरला जाईल. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर या ठिकाणी बघा ढोकळा वाफवण्यासाठी मी एक डबा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता या डब्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. अगदी अर्धा चमचा एवढं तेल मी डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान सगळ्या बाजूनी डब्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी रवा भिजून 10 मिनिटे झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. तर तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर रवा छान असा फुलला गेलेला आहे आणि बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर या ठिकाणी बघा हा रवा आपल्याला छान असा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा मी साधारण पाव वाटी एवढं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर मला टोटल हा रवा भिजवण्यासाठी पाऊण वाटी एवढं पाणी या ठिकाणी लागलेलं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर हे बॅटर आपल्याला 1 मिनिटासाठी छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. ढोकळ्यासाठी लागणारं आपलं अगदी परफेक्ट असं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे. रवा ढोकळा छान मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा घेतलेला आहे. हा सोडा आपल्याला बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती 1 ते दीड चमचा एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता हा सोडा आपल्याला लगेचच बॅटरमध्ये छान पटापट मिक्स करून घ्यायचा आहे. तर ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. तर या ठिकाणी बघा सोडा छान असा बॅटरमध्ये मिक्स झालेला आहे आणि बॅटर थोडंसं फुलल्यासारखं दिसत आहे. त्यानंतर ज्या डब्याला आपण तेल लावून घेतलेलं होतं त्या डब्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. आता लगेचच आपल्याला हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे. तर या ठिकाणी बघा मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि सोबतच त्यामध्ये खाली स्टँडसुद्धा ठेवून घेतलेला आहे. स्टँड नसेल तर तुम्ही एखादी प्लेट वगैरे ठेवून घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा मी कढईमध्ये हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा ढोकळा वाफवून घेऊ शकता. आता ढोकळ्याला छान मस्त आकर्षित आणि चविष्ट बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी अगदी 1 चुटकीभर एवढं लाल तिखट यावरती छान मस्त भुरभुरून घेतलेलं आहे. आता आपल्याला लगेच कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला 10 मिनिटे वाफवून घ्यायचा आहे. ढोकळा वाफवत असताना कढईमधून वाफ बाहेर जाऊ नये याकरिता प्लेटवरती एखादी जड वस्तू आपल्याला ठेवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा मी खलबत्ता या प्लेटवरती ठेवून घेतलेला आहे. आता बघा बरोबर 10 मिनिटे एवढा वेळ झालेला आहे. आपल्याला कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. चला आता आपण ढोकळा शिजला की नाही हे चेक करून बघूया. त्यासाठी बघा मी ढोकळ्यामध्ये चाकू खोचून बघितला. चाकू अगदी क्लीन आला म्हणजेच आपला ढोकळा छान व्यवस्थित असा वाफल्या गेलेला आहे, शिजल्या गेलेला आहे. आता हा ढोकळा आपण कढईच्या बाहेर काढून घेऊया आणि ढोकळा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड होईपर्यंत ढोकळ्यासाठी छान मस्त आपण खमंग अशी फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पोहे खाण्याचा 1 चमचा एवढी मोहरी आपल्याला टाकून घ्यायची आहे. मोहरी छान मस्त तेलामध्ये तडतडून द्यायची आहे. मोहरी छान तेलामध्ये तडतडलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा 6 ते 7 मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. त्याचं टेम्परेचर खूप जास्त झालेलं आहे त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढी साखर टाकून घ्यायची आहे. 1 चमचा एवढे मी पांढरे तीळ या ठिकाणी घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. ते टाकून घेतलेले आहे. त्यानंतर मी गॅसची फ्लेम परत चालू करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे अगदी 2 ते 3 चमचे एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा छान मस्त खमंग अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे. फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. त्यानंतरच ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे.
फोडणी तयार होईपर्यंत या ठिकाणी बघा ढोकळा सुद्धा छान असा थंड झालेला आहे। आता हा ढोकळा आपल्याला डब्यामधून काढून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला बघा मी ढोकळ्याच्या साईडच्या कडा छान अशा चाकूने सोडून घेतलेल्या आहेत। आता हा ढोकळा एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी सहजासहजी छान मस्त डब्यामधून पूर्णपणे ढोकळा निघालेला आहे आणि छान मस्त सॉफ्ट असा आपला हा ढोकळा बनून तयार झालेला आहे। आता आवडीनुसार आपल्याला या ढोकळ्याचे पीसेस करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी बघा मी चौकोनी आकारामध्ये मी हा ढोकळा छान असा कापून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये सुद्धा ढोकळ्याचे पीसेस करून घेऊ शकता। ढोकळा कट करेपर्यंत या ठिकाणी बघा आपली फोडणी सुद्धा छान अशी कोमट किंवा थंड झालेली आहे। आता आपल्याला ही फोडणी ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त खमंग अशी ही फोडणी आपली बनवून तयार झालेली आहे। संपूर्ण फोडणी ढोकळ्यावरती टाकून घेतल्यानंतर आता या ठिकाणी बघा ढोकळा किती छान मस्त आकर्षित दिसत आहे। अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल किंवा बघता क्षणी खावासा असा वाटणारा हा ढोकळा आपला बनवून तयार झालेला आहे। ढोकळ्यावरती थोडंसं लाल तिखट आपण टाकून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान मस्त परफेक्ट असा मस्त कलरफुल असा आपला ढोकळा दिसत आहे। अगदी परफेक्ट मस्त स्वीट मार्टमध्ये ज्या पद्धतीचा ढोकळा मिळतो तसाच हा ढोकळा बनून तयार झालेला आहे। ढोकळा जेवढा सुंदर दिसत आहे त्यापेक्षा हा ढोकळा खायला खूप जास्त चविष्ट झालेला आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त परफेक्ट असा आपला छान जाळीदार आणि छान सुपर सॉफ्ट असा रव्याचा ढोकळा बनून तयार झालेला आहे। एखाद्या चटणीबरोबर हा ढोकळा तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता किंवा नुसता सुद्धा हा ढोकळा खायला खूप छान लागतो, कारण आपण फोडणीच तेवढी छान मस्त खमंग अशी बनवलेली आहे ढोकळ्यासाठी। ढोकळा खाताना अजिबात घशामध्ये अडकत नाही, अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा आपला हा मस्त रव्याचा ढोकळा बनवून तयार झालेला आहे। झटपट बनणारा हा ढोकळा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला अगदी मस्त छान उत्तम असा पर्याय आहे। ढोकळ्याचा एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते की ढोकळा किती छान सॉफ्ट झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त जाळीदार आणि लुसलुशीत असा आपला हा रव्याचा ढोकळा बनवून तयार झालेला आहे। तुमचा जर रव्याचा ढोकळा बिघडत असेल तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा एकदा हा रव्याचा ढोकळा नक्की बनवून बघा। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रव्याचा ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा अजिबात कधीच बिघडणार नाही। चला तर मग तुम्हाला आजची माझी ही रवा ढोकळ्याची साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर या ठिकाणी बघा मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्यावरची मी साल काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दोन्ही बटाट्यांना छान असं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर हा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघा मी हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामधील सगळं पाणी हाताने असं दाबून पिळून घेतलेलं आहे। तर किस धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान मस्त अगदी पांढरा शुभ्र असा बनवून तयार झालेला आहे। चला तर आता आपण या वड्यांसाठी एक फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी बघा मी गॅसवरती एक कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तर बघा फोडणीसाठी मी अगदी पोहे खाण्याचा 1 चमचा एवढंच तेल कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर या तेलामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी मी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान तेलामध्ये तडतडली की आपल्याला यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी मी अगदी एकच हिरवी मिरची टाकलेली आहे। आता बघा कढीपत्त्याचे 2 पानं मी असे बारीक कापून यामध्ये टाकून घेतलेले आहे। कढीपत्ता टाकल्यामुळे सुद्धा खूप छान असा फ्लेवर या वड्यांना येतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढीपत्ता आणि मिरचीला मी तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलेलं आहे। आता या फोडणीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा मी 2 वाटी एवढं पाणी फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे। ही माझी वाटी अगदी कपाच्या बरोबरीची आहे। तुम्ही कपाचं मेजरमेंट सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता। आता हा बटाट्याचा किस आपल्याला या फोडणीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बटाट्याच्या किसामधील मी सगळं पाणी हाताने छान असं पिळून घेतलेलं आहे आणि हा किस छान असा मोकळा झालेला आहे। त्यानंतर हा किस आपल्याला या पद्धतीने कढईमध्ये छान असा पसरवून घ्यायचा आहे। आता पाण्याला एक उकळी येईपर्यंतच आपण हा किस पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। हे मीठ सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे। त्यानंतर आता आपण ज्या वाटीने पाणी टाकून घेतलं तो फोडणीमध्ये त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी एवढा बारीक रवा या ठिकाणी घ्यायचा आहे। आता हा रवा आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अगदी पटापट हा रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। रवा मिक्स करण्याची ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे, नाहीतर रव्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते। आता बघा या ठिकाणी मी छान असा रवा
मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता रव्याने छान अशी कढई सोडायला सुरुवात केलेली आहे आणि रव्याचा एक प्रकारे गोळा बनून तयार झालेला आहे। तर या स्टेजलाच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजेच कढईमधील रव्याच्या गोळ्याला छान अशी वाफ बसेल। तर या ठिकाणी मी 5 मिनिटे हे मिश्रण छान असं झाकून ठेवलं होतं। आता 5 मिनिटानंतर आपल्याला हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला हलकं हाताला सोसवेल एवढं थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। अगदी खूप जास्त थंड सुद्धा करायची आवश्यकता नाही आहे। तर या ठिकाणी बघा हे मिश्रण मी हलकं असं चमच्याने छान असं पसरून देत आहे, म्हणजे लवकर थंड होईल। 5 ते 7 मिनिटामध्येच रूम टेम्परेचरवरती आपलं हे मिश्रण छान असं कोमट होऊन जाते। तर या ठिकाणी बघा हे मिश्रण छान असं कोमट झालेलं आहे, हाताला सोसवेल एवढं थंड झालं की आपल्याला याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदीच मिश्रण हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान सॉफ्ट असं आपलं रव्याचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे। अजिबात या रव्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या झालेल्या नाही आहेत। आता या स्टेजला मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे। तर कोथिंबीर टाकणे अगदी ऑप्शनल आहे। तर या मिश्रणाचा मी छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा गोळा अजिबात मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे, आपल्याला लगेचच याचे वडे तयार करण्यासाठी घ्यायचे आहेत। तळून घेतलेल्या मिश्रणातून आपल्याला एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने त्याला छान असा गोलाकार द्यायचा आहे आणि मध्येच हात थांबून आपल्याला गोळ्याला थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे। मेंदू वड्याप्रमाणे आपल्याला या वड्याला छान असं मध्येच एक छिद्र करून घ्यायचं आहे, म्हणजे हे वडे आतपर्यंत छान असे तळल्या जातील। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान असा आपला वडा बनून तयार झालेला आहे। दिसायला अगदी मेंदू वड्याप्रमाणेच हे वडे दिसतात। तर या ठिकाणी आता राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे मी सारख्याच पद्धतीने हे वडे बनवून तयार करून घेते। त्यांच्या मिश्रणामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत, त्यामुळे मस्त छान एकसारखे असे वडे बनवून तयार होत आहेत। चला तर मग आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर वडे तळण्यासाठी मी साईडला तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। वडे तळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हे वडे छान मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। एका वेळी तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत। खूप जास्त गर्दी कढईमध्ये करायची नाही आहे, असं केल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होऊन वडे तेलकट होऊ शकतात। हे वडे तेलामध्ये टाकल्याबरोबरच आपल्याला त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे। वडे 1 ते 1.5 मिनिट तेलामध्ये छान असे सेट झाल्यानंतरच आपल्याला ते चमच्याने हलवायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका बाजूने वडे छान असे तळून झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने ही वडे पलटी करून घेतलेले आहेत आणि छान दोन्ही बाजूंनी आपल्याला हे वडे क्रिस्पी होईपर्यंत असे तळून घ्यायचे आहेत। आपले हे वडे छान असे तळून झालेले आहेत। वड्यांवरील बबल्स पूर्णपणे कमी झाल्यानंतरच आपल्याला हे वडे तेलामधून बाहेर काढायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वड्यांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। तर मग राहिलेले सगळे वडे मी सारख्याच पद्धतीने तळून घेते। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळे वडे मी छान मस्त एकसारख्या रंगावरती तळून घेतलेले आहे। वड्यांना रंग खूप छान आलेला आहे। तसेच हे वडे खूप छान मस्त खमंग कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत। हे वडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो केचप किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सुद्धा खायला घेऊ शकता। वडे तुम्ही मुलांना टिफिन मध्ये किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। चला तर मग रवा आणि बटाट्यापासून बनणारी ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। हे गव्हाच्या पिठाचे डोसे किंवा धिरडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने 1 वाटी एवढं बेसन घ्यायचं आहे आणि घेतलेल्या सारख्याच वाटीने अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे। या ठिकाणी हे धिरडे बनवण्याकरता रवा आपल्याला बारीक वापरायचा आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून तो सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। आता काढून घेतलेले हे सगळं पीठ आपल्याला एखाद्या खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया। तर मी सगळ्यात आधी 1 हिरवी मिरची बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेली आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये टाकून घेतलेला आहे। ओवा टाकून घेतल्यामुळे खूप छान आपल्या धिरड्यांना चव येते। चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद या पिठामध्ये मी टाकून घेतलेले आहे। घेतलेले सगळे साहित्य आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकून डोश्याच्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं छान असं बॅटर तयार करून झालेलं आहे। आता आपल्याला हे बॅटर मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे। चला तर आपण याचे लगेचच डोसे तयार करायला घेऊया। तर डोसे बनवण्यासाठी या ठिकाणी मी डोशाचा तवा गरम करून घेतलेला आहे। तव्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आहे।
आता मी तव्यावरती 2 चमचे एवढं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि छान डोशाप्रमाणे आपल्याला हे धिरडं पसरून घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी डाळ तांदूळाच्या डोशाप्रमाणेच मी हे बॅटर छान पातळ असं पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यावरती तेल टाकून घ्यायचं आहे। आता खालच्या बाजूने हा डोसा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। डोसे बनवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे। मध्यम आचेवरती हे डोसे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। डोशाची वरची बाजू सुकल्यानंतर आपण हा डोसा पलटी करून घेणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी सहजासहजी हा डोसा छान असा निघत आहे। अजिबात डोसा तव्याला चिटकलेला नाहीये। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता डोस्याला जाडीसुद्धा खूप छान आलेली आहे आणि मस्त छान सॉफ्ट असे हे डोसे आपले बनून तयार होतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान दोन्ही बाजूंनी अलटी-पलटी करून हा डोसा भाजून घेतलेला आहे। आता हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सारख्याच पद्धतीने सगळ्या बॅटरचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत। चला तर मी आणखी तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते। तर या ठिकाणी बघा आपल्याला प्रत्येक डोसा बनवत असताना तव्याला तेल लावण्याची आवश्यकता नाही आहे। सुरुवातीला मी पहिला डोसा बनवत असतानाच फक्त तव्याला तेल लावून घेतलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा मी दुसरा डोसासुद्धा छान असा तयार करून घेतलेला आहे। अगदी परफेक्ट असे आपले मस्त डोसे बनून तयार होत आहे। या डोशाच्या बॅटरमध्ये तुम्ही आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो किंवा गाजर वगैरे अशा भाज्यासुद्धा टाकून घेऊ शकता। अतिशय पौष्टिक असे हे डोसे बनवून तयार होतात। हे डोसे आपण शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खायला घेऊ शकतो। अतिशय चविष्ट असे आपले हे डोसे बनवून तयार होतात आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट बनवून तयार होतात। तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे डोसे देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हलका-फुलका असं आपल्याला काही खायचं असेल तर हे डोसे तुम्ही नक्की बनवू शकता। तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपले हे डोसे किती छान मस्त सॉफ्ट आणि जाळीदार झालेले आहेत। या धिरड्यांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा हे गव्हाच्या पिठापासून बनणारे पौष्टिक आणि चविष्ट डोसे नक्की बनवून बघा। नमस्कार, तर आज आपण 1 वाटी पोह्यापासून नवीन अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट अशी बनवून तयार होणारी ही हेल्दी रेसिपी आहे। तर या ठिकाणी बघा मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी पोहे टाकून घेतलेले आहे। पोहे पाण्यामध्ये आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लगेचच बंद करून घ्यायची आहे। जास्त वेळ हे आपल्याला पोहे शिजवायची आवश्यकता नाही आहे। तर पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पोहे टाकून घेतले आणि अगदी 1 मिनिटाच्या आतच मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली। त्यानंतर या ठिकाणी बघा लगेचच हे पोहे एखाद्या चाळणीवरती आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि यामधील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। तर बघा पोह्यांमधील संपूर्ण पाणी निथळलेलं आहे। आता हे पोहे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघा पोहे सध्या गरमच आहेत, पण काही हरकत नाही, आपण या पोह्यांमध्ये आणखी काही साहित्य टाकून घेणार आहे। तर ते टाकून घेतल्यामुळे हे पोहे छान असे थंड होऊन जातात। त्यानंतर या ठिकाणी बघा मी या पोह्यांमध्ये 1.5 वाटी एवढा बारीक रवा टाकून घेतलेला आहे। त्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने मी या ठिकाणी 1.5 वाटी एवढा रवा घेतलेला आहे। त्यानंतर अगदी पाव वाटी एवढं दही मी टाकून घेतलेलं आहे। दही चवीला थोडंसं आंबट असल्यामुळे मी दह्याचा कमी वापर केलेला आहे। तुम्ही जर फ्रेश दह्याचा वापर या ठिकाणी करत असाल तर थोडंसं दह्याचं प्रमाण जे आहे ते वाढवून घ्या। त्यानंतर 1 वाटी एवढं पाणी टाकून घेतलं आणि सगळं साहित्य छान असं मिक्सरला फिरवून घेतलं। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर हे छान असं घट्टसर झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत याची मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणखी मी 1 वाटी एवढं पाणी या बॅटरमध्ये टाकून घेतलं आणि हे बॅटर मिक्सरला छान असं फिरवून घेतलं। तर तुम्ही बघू शकता रवा आणि पोह्यांची छान अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। अजूनसुद्धा ही पेस्ट खूप जास्त घट्ट असल्यामुळे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आणखी अर्धी ते पाऊण वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर पाणी थोडंफार कमी जास्तसुद्धा लागू शकते। तुम्ही या ठिकाणी रवा कोणता वापरला आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंफार मागे पुढे होऊ शकते। तर या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला असल्यामुळे मी बरोबर 2.25 वाटी एवढं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तर याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अजिबात करायचं नाही आहे। तर या ठिकाणी बघा आपण डाळ तांदूळ न भिजवता आज आपण झटपट रवा आणि पोह्याचा छान असा उत्तप्पा तयार करणार आहे। त्यासाठी या ठिकाणी बघा मी एका चॉपरमध्ये घरामध्ये उपलब्ध असलेल्या भाज्या मी यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत। 1 कांदा, टोमॅटो, बीट आणि हिरवी मिरची, कोथिंबीर अशा सगळ्या भाज्या यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहे।
तर तुम्ही यामध्ये या उत्तप्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकून घेऊ शकता, जसं की शिमला मिर्च आहे किंवा गाजर वगैरे अशा भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये आणखी ॲड करून घेऊ शकता। तर बघा सगळ्या भाज्या मी अगदी बारीक अशा चॉपरमध्ये कट करून घेतल्यानंतर या बॅटरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। सोड्यावरती थोडंसं 1-2 चमचे एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा सोडा बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोडा आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर बॅटर छान हलका आणि जाळीदार झालेला आहे। तर आता जास्त वेळ हे बॅटर असंच न ठेवता लगेचच आता आपल्याला याचे उत्तप्पे तयार करून घ्यायचे आहेत। तर उत्तप्पा तयार करण्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती डोसा पॅन किंवा तवा गरम करून घेतलेला आहे। तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर प्रत्येक उत्तप्पा तयार करत असताना आपल्याला तव्याला तेल लावण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। पहिल्या वेळेसच मी थोडंसं तेल तव्याला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर यावरती आपल्याला 2 चमचे एवढं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि उत्तप्पा छान असा तव्यावरती पसरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ उत्तप्पा तयार करून घेऊ शकता। तुम्हाला छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी उत्तप्पा पाहिजे असेल तर तुम्ही आणखी थोडासा उत्तप्पा थिक करून घेऊ शकता। तर या ठिकाणी बघा मी उत्तप्पा छान असा तव्यावरती पसरून घेतला। त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि उत्तप्पा आपल्याला झाकून ठेवायचा आहे। तर 1 ते 1.5 मिनिट आता मी मध्यम आचेवरती बघा छान हा उत्तप्पा एका साईडने भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला झाकण काढून हा उत्तप्पा पलटी करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असा हा आपला उत्तप्पा दिसत आहे। उत्तप्पा छान मस्त रंगीबेरंगी आणि खूप छान झालेला आहे आणि तसेच अतिशय सॉफ्ट असा हा उत्तप्पा बनून तयार होतो। सोबतच तुम्ही उत्तप्प्याला जाडी बघू शकता किती छान आलेली आहे। तर चला पहिला आपला उत्तप्पा बनून तयार झालेला आहे। आता हा उत्तप्पा आपण काढून घेऊया आणि आणखी एक उत्तप्पा मी तुम्हाला तव्यावरती टाकून दाखवते। तर बघा सारख्याच पद्धतीने आपल्याला तव्यावरती 2 चमचे बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर प्रत्येक वेळी आपल्याला तव्याला तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आहे। तर या ठिकाणी बघा सारख्याच पद्धतीने मी 2 चमचे एवढं बॅटर तव्यावरती टाकून घेतलं आणि दुसरा उत्तप्पासुद्धा छान असा पसरून घेतलेला आहे। त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि उत्तप्प्याला आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे। तर 1 ते 1.5 मिनिटामध्ये वरची साईड छान अशी उत्तप्प्याची सुकल्या जाते आणि वरची साईड उत्तप्प्याची सुकल्यानंतर हा उत्तप्पा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता अजिबात एकही उत्तप्पा जो आहे तो तव्याला चिकटत नाही आहे। अगदी छान मस्त व्यवस्थित प्रत्येक उत्तप्पा निघत आहे आणि खूप छान मस्त अगदी परफेक्ट सॉफ्ट असे हे आपले उत्तप्पे बनून तयार होतात। जाडी तुम्ही उत्तप्प्याला बघू शकता किती छान आलेली आहे। अतिशय सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा हा उत्तप्पा बनून तयार झालेला आहे। प्रत्येक वेळी डाळ तांदूळ न भिजवता अशा पद्धतीने झटपट सकाळच्या घाईमध्ये आपण 10 मिनिटामध्ये हा नाश्ता बनवून तयार करू शकतो। अतिशय चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो। आता मुलांच्या शाळासुद्धा चालू झालेल्या आहेत तर मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी अतिशय उत्तम आणि हेल्दी असा पर्याय आहे। बऱ्याचदा मुलं भाज्या खात नाही तर अशा वेळी आपण अशा पद्धतीने उत्तप्पा वगैरे बनवून यामध्ये भरपूर अशा भाज्या घालून मुलांना खाऊ घालू शकतो। तर तुम्ही बघू शकता प्रत्येक उत्तप्प्याला जाडी किती छान येत आहे आणि अतिशय सुंदर असे आपले उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी घेतलेल्या साहित्यामध्ये माझे बरोबर 10 एवढे उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी मी अगदी छोटे छोटे आणि पातळ असे उत्तप्पे बनवून तयार केलेले आहेत। त्यामुळे माझे बरोबर 10 एवढे उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत। चला तर मग आता हा नाश्ता आपण मस्त छान गरमागरम असा सर्व करून घेऊया। तर या नाश्त्यासोबत खाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा तुम्ही हे खायला घेऊ शकता। तर आज बघा या ठिकाणी मी दही घेतलेला आहे। दह्याबरोबर आता हे उत्तप्पे खायला घेऊया। तर या ठिकाणी तुम्हाला एक उत्तप्पा तोडून दाखवते की किती छान मस्त सॉफ्ट असे उत्तप्पे बनवून तयार झालेले आहे। तर बघा दह्याबरोबर सुद्धा अतिशय चविष्ट असे लागतात। तर या उत्तप्प्यांना आणखी आकर्षित किंवा डेकोरेट करण्यासाठी या ठिकाणी बघा मी थोडंसं बीट किसून यावरती टाकून घेतलेलं आहे। त्यामुळे हे उत्तप्पे किती छान मस्त आकर्षित दिसत आहे। दिसायला जेवढे छान आहे त्यापेक्षा ही चवीला अतिशय उत्तम झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि साहित्य वापरून अशा पद्धतीचे हे उत्तप्पे एकदा नक्की बनवून बघा। आशा करते तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल। चला तर मग तुम्हाला आजची माझी ही उत्तप्प्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। डाळ तांदूळ न भिजवता हॉटेलमध्ये मिळतो तसा पेपर डोसा फक्त 20 मिनिटामध्ये घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। अगदी उडपी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचा पेपर डोसा मिळतो त्याच पद्धतीचा हा रवा डोसा घरच्या घरी बनवून तयार होतो। अजिबात डाळ तांदूळ न भिजवता फक्त रव्यापासून आपण हा डोसा आज बनवून तयार करणार आहे। तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान मस्त पातळ असा आपला डोसा बनवून तयार झालेला आहे।
तसेच डोशाला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप छान होतात हे डोसे। अगदी परफेक्ट जसे उडपी हॉटेलमध्ये डोसे मिळतात त्याच पद्धतीचे हे डोसे छान मस्त घरच्या घरी बनवून तयार होतात। रवा डोसा अगदी साध्या सोप्या पद्धतीने छान मस्त कुरकुरीत व्हावा यासाठी मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये काही टिप्स शेअर केलेल्या आहेत, तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। रवा डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी या ठिकाणी बघा मी एक बाउल घेतलेले आहे। तुम्ही हे सगळं साहित्य डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं तरी चालेल, पण साहित्याचं प्रमाण तुमच्या अचूक लक्षात यावं याकरिता मी तुम्हाला हे सगळं साहित्य एका बाउलमध्ये काढून दाखवत आहे। सगळ्यात आधी या ठिकाणी मी 1 वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे। घरातील रेग्युलर वाटीने 1 वाटी एवढा बारीक रवा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा एवढी साखर टाकून घ्यायची आहे। घरातील रेग्युलर पोहे खाण्याच्या चमच्याने बाकीचं सगळं साहित्य मी मोजून घेतलेलं आहे। आता घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी याची बारीक पिठी आपल्याला करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ घरामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये आणखी 1 चमचा गव्हाचं पीठ टाकून घेऊ शकता, म्हणजे आपण टोटल 1 चमचा एवढं गव्हाचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे। जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही 2 चमचे एवढं गव्हाचं पीठ या ठिकाणी वापरून घेऊ शकता। तर या ठिकाणी बघा सगळं साहित्य जे आहे ते मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे। मिक्सरला सगळं साहित्य फिरवून घेतल्यानंतर त्याची छान मस्त अगदी मैद्याप्रमाणे बारीक अशी पिठी तयार झालेली आहे। आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी 1 वाटी एवढं दही घ्यायचं आहे। साहित्याचं सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्यानंतर बघा दही या पिठामध्ये छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर बरोबर 1 वाटी एवढं पाणी मी या पिठामध्ये टाकून घेत आहे। आपल्याला एकदम यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, लागेल तसं आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकून याचं छान असं डोशाप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे बॅटर बनवत असताना आपल्याला यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हे बॅटर असंच मुरत ठेवायचं आहे। आता बरोबर 15 मिनिट एवढा वेळ झालेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता बॅटर छान मस्त असं फुलल्या गेलेलं आहे, म्हणजेच रवा छान पाण्यामध्ये भिजल्या गेलेला आहे। आता आपल्याला परत हे छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। डोशाला छान जाडी यावी आणि डोसे छान मस्त कुरकुरीत बनून तयार व्हावे यासाठी आपण यामध्ये अगदी अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकून घेणार आहे। सोड्याऐवजी तुम्ही या ठिकाणी इनोचा वापर केला तरी चालेल। तर या ठिकाणी बघा मी अर्धा चमचा एवढा खाण्याचा सोडा या बॅटरमध्ये टाकून घेतलेला आहे। आता या सोड्यावरती आपल्याला अगदी 1 ते 1.5 चमचा एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा सोडा छान मस्त बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। सोडा आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करायचा आहे, बॅटरमध्ये पूर्णपणे एकसारखा असा मिक्स व्हायला पाहिजे। तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सोडा या डोशाच्या बॅटरमध्ये टाकून घेतल्यानंतर जसं आपलं इडली डोशाचं बॅटर फर्मेंट झाल्यानंतर दिसते त्याच पद्धतीचं हे बॅटरसुद्धा बनवून तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी बघा आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त सुद्धा लागू शकते। तर या ठिकाणी डोशासाठी आपलं अगदी परफेक्ट असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। या ठिकाणी मी डोसे बनवण्यासाठी तवासुद्धा छान असा गरम करून घेतलेला आहे। तवा गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे। त्यानंतर यावरती आपल्याला ब्रशने किंवा चमच्याने छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती हाताने थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला हे पाणी टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कपड्याने छान असं पुसून घ्यायचं आहे। पाणी शिंपडल्यामुळे तव्याचं टेम्परेचर तर कमी होतेच, पण आपण जे तेल तव्याला लावून घेतलेलं असते त्या तेलाचा लेअरसुद्धा पुसला जातो आणि छान एकसारखा असा डोसा तव्यावरती पसरला जातो। डोसा बनवण्यासाठी तवा छान मस्त असा रेडी झालेला आहे। आता आपण तव्यावरती 1.5 चमचा एवढं बॅटर टाकून घेऊया आणि छान मस्त एकाच डायरेक्शनमध्ये गोल गोल फिरवत अगदी हलक्या हाताने हा डोसा आपल्याला तव्यावरती छान पातळसा पसरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान अगदी पेपर डोशाप्रमाणे मी या ठिकाणी हा डोसा छान पातळसा पसरून घेतलेला आहे। डोसा पसरून झाल्यानंतर आपल्याला यावरती 1 चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी डोशाला छान मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता अगदी अलगद आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता डोशाला जाडी किती छान आलेली आहे, तसेच रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। डोशाच्या बॅटरमध्ये आपण थोडीशी साखर टाकून घेतल्यामुळे डोशाला रंग खूप छान येतो। आता हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे
हा डोसा पाहून कोणीही म्हणणार नाही हा इन्स्टंट रव्यापासून बनवलेला डोसा आहे। अगदी डाळ तांदूळाचा ज्या पद्धतीचा डोसा बनवून तयार होतो तसाच हा डोसा बनवून तयार झालेला आहे। चला तर आता आपण हा डोसा काढून घेऊया आणि राहिलेले सगळे डोसे मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेते। तर मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते। प्रत्येक वेळी आपल्याला तव्याला तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही। तेल आणि पाणी शिंपडण्याची प्रोसेस या ठिकाणी मी फक्त एकदाच केलेली आहे। प्रत्येक वेळी तव्याला तेल न लावता डायरेक्ट आपण बॅटर तव्यावरती टाकून डोसा आपल्याला छान पातळ असा पसरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दुसरा डोसासुद्धा छान मस्त अगदी पातळसर असा पसरून घेतलेला आहे। त्यानंतर यावरती आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला दुसरा डोसासुद्धा अगदी छान मस्त परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे। सगळे डोसे छान मस्त एकसारखे असे बनवून तयार होत आहे। चला तर आता हा डोसासुद्धा आपण काढून घेऊया। तुम्ही यापेक्षा थोडा जास्त डार्क रंगावरती सुद्धा हा डोसा भाजून घेऊ शकता। तर या ठिकाणी बघा मी एक डोसा छान मस्त हलका चॉकलेटी रंगावरती भाजून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बनवलेला डोसा खूप छान मस्त कुरकुरीत बनवून तयार होतो। सोबतच मस्त शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे। आता शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये मेदूवड्याच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा बघा। मेदूवड्याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान अगदी परफेक्ट असे आपले हे डोसे बनवून तयार झालेले आहेत। तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारे हे रवा डोसे नक्की बनवून बघा। डाळ तांदूळ भिजवायला वेळ नसेल तर याच पद्धतीने डोसे तुम्ही नक्की तयार करून बघा, अगदी झटपट बनवून तयार होतात। आशा करते तुम्हाला आजची माझी ही रेसिपी नक्की आवडेल। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक तसेच मित्रमंडळींबरोबर ही रेसिपी शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।